नमस्कार मित्रमैत्रिणींनो, क्रिकेट प्रेमींनो, कसे आहात तुम्ही सगळे। आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन। सकाळी डेक्कन जिमखाना क्लबवरती माझ्या लाडक्या मी ध्वजारोहणाचा आनंद घेतला। त्याचबरोबर मी ज्या सोसायटीत राहतो, स्प्रिंगफील्ड सोसायटी, तिथे सगळे आम्ही जण एकत्र आलो आणि त्याच्यानंतर एक शूरवीर सैनिकाच्या हस्ते आम्ही ध्वजारोहण केलं। त्यामुळे आज सकाळ जबरदस्त सुरुवातीने झालेली आहे। आणि त्याचबरोबर 26 जानेवारीला एक मजा असे असते की त्याच दिवशी 3 खेळाचे इव्हेंट होते। तुम्ही म्हणाल 3 खेळाचे इव्हेंट कुठले? एकीकडे ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज मॅच चालू होती, जिथे वेस्ट इंडिजनी रिकव्हरी केलेली होती आणि नंतर ऑस्ट्रेलियन टीमला अडचणीत आणलं होतं। ऑस्ट्रेलियन टीम त्याच्यातनं व्यवस्थित बाहेर आली, कारण त्यांचे अष्टपैलू खेळाडूंनी त्यांना अडचणीतनं बाहेर काढलं। मग तो ॲलेक्स केरी असू देत, खडूस आणि चिवट उस्मान ख्वाजा असू देत, आणि सध्या तुफान फॉर्ममध्ये खेळत असलेला कप्तान पॅट कमिन्स असू देत। त्यामुळे त्या टेस्ट मॅचकडे थोडीशी नजर होती। दुसरी महत्त्वाची गोष्ट होती ऑस्ट्रेलियन ओपन टेनिसची, कारण ह्याच्यामध्ये पुरुषांच्या एकेरीच्या सेमीफायनल मॅचेस होत होत्या। सगळ्यांना वाटलं होतं की नोवाक जोकोविच अगदी कच्ची काकडी खावी तशी सेमीफायनल मॅच खाऊन टाकेल। तसं झालेलं नाही आहे, कारण जबरदस्त धक्का, पराभवाचा धक्का हा सिनरनी त्याला दिलेला आहे। आणि माझ्या आठवणी जाग्या झाल्या, कारण 2007-08च्या ऑस्ट्रेलिया टूरवरती, मंकी गेटवाली टूर, त्याच वर्षी फेडररला पराभूत करून नोवाक जोकोविचनी ऑस्ट्रेलियन ओपनचं पहिल्यांदा विजेतेपद पटकावलेलं होतं। आणि आम्ही सगळे चकित झालेलो होतो की अरे, सर्बियासारख्या देशातनं आलेला खेळाडू फेडररला मारू शकतो। आणि आज त्याच मैदानावरती एका नवख्या खेळाडूनी, एका तरुण खेळाडूनी जोकोविचला शिकस्त दिलेली आहे, त्याचा पराभव केलेला आहे 3-1 सेटमध्ये। त्यामुळे त्या मॅचचा सुद्धा मी आनंद घेतला। आणि अर्थातच माझ्या लाडक्या क्रिकेटच्या विषयी मी बोलू कसं शकत नाही, कारण भारतीय संघाचा सुद्धा हैदराबादमध्ये सामना चालू आहे आणि त्याच्यामध्ये दुसरा दिवस, पहिल्या दिवशीप्रमाणेच दुसरा दिवससुद्धा भारतीय संघांनीच गाजवलेला आहे। हे म्हणत असताना मला अजिबात जे काय म्हणतात त्याला चाचरायला होत नाही आहे, कारण दिवसाभरामध्ये मिळून 300 धावा भारतीय संघाने फलकावरती लावलेले आहेत। 175 धावांचं लीड घेतलेलं आहे। अजूनही सर रवींद्र जडेजा नाबाद खेळत आहेत आणि त्यामुळे भारतीय संघाच्या हातामध्ये 250 रन्सची आघाडी लागल्याने सामन्याची जी दोरे आहेत, आघाडी आहे, ती भारतीय संघाकडे व्यवस्थित आलेली आहे। त्या अर्थाने आजचा दिवस हा माझ्यासाठी सर्वार्थाने आनंदाचा ठरलेला आहे। दिवसाच्या खेळाची सुरुवात होत असताना सगळ्यांचं लक्ष होतं की भारतीय फलंदाज किती चिवट आणि चिकट फलंदाजी करतात, की जेणेकरून इंग्लंड संघाला या सामन्यामध्ये परतण्याचे जे दरवाजे आहेत ते घट्ट बंद कसे करता येतील। सुरुवात थोडीशी खराब झाली, कारण पहिल्या दिवशी जो नॉट आऊट होता जबरदस्त बॅटिंग करणारा यशस्वी जयस्वाल आज सुरुवातीला लगेच आऊट झाला। आणि गंमत बघा, विकेट कुणी काढली? जो रूटनी विकेट काढली। आणि त्याच्यानंतर के.एल. राहुलनी अप्रतिम बॅटिंग केली, सुपर बॅटिंग केली। सध्या तो चांगल्या फॉर्ममध्ये, दक्षिण आफ्रिकेमध्ये सुद्धा त्यांनी पहिल्या कसोटीमध्ये केलेलं शतक मी विसरूच शकत नाही। तशीच व्यवस्थित धीरगंभीर चांगली फलंदाजी त्यांनी केली। आणि अय्यर म्हणजे श्रेयस अय्यरसुद्धा चांगली बॅटिंग करत होता, पण परत एकदा भारतीय संघातल्या महत्त्वाच्या फलंदाजांनी अनावश्यक मोठे फटके मारताना आपली विकेट गमावलेली आहे। कारण तुम्ही बघा, श्रेयस अय्यर 30-35 धावा केल्या, मिड विकेटला डीप हवेतनं शॉट मारताना आऊट झाला। इवन के.एल. राहुलची विकेटसुद्धा तशीच गेलेली आहे। यशस्वी जयस्वालसुद्धा थोडासा हवेतनं फटका मारताना आऊट झालेला आहे। श्रीकार भरतनी त्यावेळेला चांगली साथ रवींद्र जडेजाला दिली। आणि त्यामुळे के.एल. राहुलच्या सुंदर इनिंगनंतर एक जो मधल्या फळीमध्ये काय होणार हा जो प्रश्नचिन्हाचा भाग होता, तो बरोबर श्रीकार भरत आणि त्याच्याबरोबरच्या रवींद्र जडेजाच्या भागीदारीने त्या सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये आल्या। मी प्रिव्ह्यूमध्ये सांगितलेलं होतं की भारतीय संघ 3 स्पिनरकडे 3 ऑलराऊंडर म्हणून बघतो। याच्यातला भरवशाचा जो भाग होता, तो भरवशाचा भाग रवींद्र जडेजांनी प्रूव्ह करून दाखवलेला आहे। दुर्दैवाने गैरसमजुतीमुळे रनआउट तो झाला, अश्विन रनआउट झाला आणि त्याचं वाईटसुद्धा मला वाटतं जडेजाला नक्कीच वाटलेलं असणार। पण तो त्या धक्क्यातनं सावरून परत त्यांनी भारतीय संघाच्या दृष्टीने भक्कम खेळी केली, याला मी जास्त महत्त्व देतो। आज इंग्लंडनी सर्व पर्याय वापरून पाहिले। एकीकडे त्यांनी वूडचा पेस बॉलिंग अटॅक वापरून पाहिला, दुसरीकडे त्यांच्या हातात असलेले 3 स्पिनर नाही 4 स्पिनर वापरून पाहिले, कारण जो रूटनी भरपूर बॉलिंग केलेली आहे। त्यांच्या सगळ्या स्पिनर्सचा एक मुद्दा मात्र मला वारंवार दिसून आला, ते म्हणजे जॅक लीचचा अपवाद सोडता बाकीचे 3 स्पिनर
प्रत्येक ओव्हरमध्ये किमान एक खराब बॉल टाकत होते. त्याच्यातला रेहान अहमदनी त्यातल्या त्यात पकडून बॉलिंग केली, पण दुसरा लेफ्ट आर्म स्पिनर आणि जो रूट हे मधनंच एक खाऊ भारतीय बॅट्समनना देत होते खायला, आणि त्यामुळे भारताची धावसंख्या रोखणं हे त्यांना जमलेलं नाही आहे. ज्या विकेटवरती पहिल्या दिवशी भारतीय संघाचे बॉलर्स जबरदस्त बॉल वळवत होते, त्या विकेटवरती इंग्लिश स्पिनरना तेवढा बॉल वळवता आलेला नाही आहे. त्यांच्या बॉलिंगमध्ये टप्पा आणि दिशेचं तेवढं नियंत्रण नव्हतं, त्यामुळे दडपण वाढलं नाही, ज्याचा फायदा भारतीय संघाने घेतलेला आहे. एकीकडे असं सुद्धा वाटतं की यशस्वी जयस्वाल 80 धावा, KL राहुल 80 धावा, शतक त्यांना करता आलं असतं. घाई गडबड केली म्हणून त्याचं शतक हे हुकलेलं आहे. रवींद्र जडेजाचं शतक हे व्हायला पाहिजे, कारण भारतीय संघाकडनं रवींद्र जडेजांनी लोअर मिडल ऑर्डरमध्ये इतकी सुपर बॅटिंग गेले काही वर्षामध्ये केलेली आहे, त्याचं फळ त्याला मिळालं पाहिजे. या विकेटवरती शतक करता आलं तर तो एक मानाचा तुरा समजला जाईल. विकेटच्या बाबतीत जर का लक्ष दिलं तर हे दिसून येतं आहे की या विकेटवरती बॉल टर्न होतो आहे, परंतु 2 दिवसांचा खेळ झाल्यानंतर या विकेटवरती जो बॉल टर्न होतो आहे तो झपकन होत नाही आहे, तो थोडासा हळूवार टर्न होतो आहे. भारतीय बॉलर्सना ह्याचा विचार करून मला वाटतं अजून काही काळ बॅटिंग करायला लागेल. पहिल्या दिवशीचा खेळ संपत असताना मी अपेक्षा वर्तवलेली होती की किमान 350 धावा भारतीय संघाने केल्या पाहिजेत, 100 धावांचं तरी लीड मिळवलं पाहिजे. त्या अपेक्षा भारतीय संघाने पूर्ण करून 4 पावलं मस्तपैकी पुढे टाकलेली आहेत, कारण आता 175 धावांची आघाडी भारतीय संघाकडे आहे. त्यामुळे इंग्लंड संघाला दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करताना हे अपेक्षांचं ओझं, आघाडीचं ओझं हे त्यांना सहन करत भारतीय स्पिनरला तोंड द्यायला लागणार आहे, आणि अर्थातच बुमराह आणि सिराजला सुद्धा तोंड द्यायला लागणार आहे. म्हणजेच भारतीय संघाचं एक चांगलं वर्चस्व पहिल्या टेस्ट मॅचवरती आता चांगलं मजबूत होत चाललेलं आहे. अजूनही 3 विकेट बाकी आहेत आणि रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेलनी झकास भागीदारी केली आहे, त्यामुळे अक्षरशः जखमेवरती मीठ चोळल्यासारखी अवस्था इंग्लिश संघाची झालेली आहे. दुसरा नवीन बॉल घ्यायची त्यांची हिंमत होत नाही आहे, त्याचं कारण या विकेटवरती बॉल निघत नाही आहे, मार्क वूडचा तेवढा प्रभाव पडत नाही आहे. स्पिनरच्या बाबतीत त्यांचा विचार हाच आहे की जुन्या बॉलनी फटके मारणं त्यातल्या त्यात अवघड जाईल, म्हणून त्यांनी अजून हा विचार केलेला असावा. पण मला तरी असं वाटतं भारतीय संघ तिसऱ्या दिवशी हीच आघाडी 200च्या पुढे 225च्या आसपास जरी घेऊन गेला तरी मला वाटतं त्याचं तोंड देणं या विकेटवरती भारताच्या 3 दर्जेदार स्पिनरला इंग्लिश टीमला अवघड जाणार आहे. याच्यामध्ये अक्षरशः भविष्य वर्तवण्याची काहीच गरज नाही, इतकी या अवघड गोष्टी आहेत. माझे मुद्दे मी मांडले. रवींद्र जडेजाची बॅटिंग तुम्हाला कशी वाटली? KL राहुलची बॅटिंग तुम्हाला कशी वाटली? पहिल्या दिवशी जसं अनावश्यक घाई करून रोहित शर्माने विकेट गमावली तशी श्रेयस अय्यरनी गमावलेली आहे. संयम हा ठेवता यायला पाहिजे. तुम्ही जर का चांगल्या बॉलवरती आऊट झाला नो प्रॉब्लेम, वळलेल्या बॉलवरती आऊट झाला नो प्रॉब्लेम, शॉट मारताना सुद्धा आऊट झाला नो प्रॉब्लेम, परंतु तुम्ही जर का हवेतनं फटका मारून सातत्याने आऊट होत असला तर मला वाटतं कुठंतरी गडबड होती आहे. याचा विचार भारतीय संघ व्यवस्थापन करत असेल, जो विचार माझ्यासुद्धा मनात येतो आहे. त्यामुळे रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरला हा विचार करायला लागेल. आणि जो मुद्दा, जे हेडिंग मी पहिल्या दिवशीच्या खेळाच्या रिव्ह्यूला दिलं होतं की क्रिकेटमध्ये पश्चातापाच्या अश्रूंना काहीच किंमत नसते, ही गोष्ट श्रेयस अय्यरला सुद्धा कळली पाहिजे. म्हणून मी म्हणेन दुसरा दिवस हा लागोपाठ भारतीय संघाच्या नावानीच लागणार आहे. माझं मत मी तुम्हाला सांगितलं, तुमचं मत काय मला जरूर कळवा. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम चॅनल, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जोकोविचचा जो पराभव झाला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कारण काही दर्शकांनी मला असं सांगितलं, अहो तुम्ही टेनिसबद्दल पण बोला, अहो तुम्ही याच्याबद्दल पण बोला. सगळे मुद्दे कव्हर करणं कित्येक वेळेला अवघडून बसतं, पण आज दिवस असा होता सुट्टीचा की ज्याच्यामुळे तिन्ही मॅचेसवरती मला थोडी थोडी नजर ठेवता आली, तिन्ही मॅचेसचा आनंद मला घेता आला. त्यामुळे माझे मुद्दे मांडलेत, तुम्ही काय मुद्दे मांडताय याची मला प्रतीक्षा असेल. बाय बाय.